रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या मृत्यूबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अनिल परब यांनी प्रत्युत्तर देत पत्रकार परिषदेतून टीका केली। तर त्या टीकांवर आज रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत अनिल परबांना खडे बोल सुनावले। काय म्हणाले तर रामदास कदम पाहूयात। हा फक्त उद्धवच्या कालाशी लागत असतो। फक्त चुगल्या करायच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजीला, आणि उद्धवजीला ते असली माणसं आवडतात। त्यातलं हे काय भांडगुळ, आणि म्हणून पहिल्यांदा तो मला तो नीच म्हटला होता, त्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतोय। डान्स बार नव्हताच, फक्त ऑर्केस्ट्रा होता, आणि त्या ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं। असं असताना फक्त कदम कुटुंबियांना आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी डान्स बार म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदनाम करायचं काम चाललंय। हे उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी हे खोटं बोललंय। त्यांनी म्हटलंय सगळे नेते आणि डॉक्टर गेले होते। अरे जनाची नाही, मनाची थोडी ठेव। प्रेस समोर फक्त मी एकटा गेलो होतो, डॉक्टर कोणी नव्हते। प्रेस समोर लोकांसमोर जनतेसमोर शिवसैनिकांसमोर मी फक्त एकटा गेलो होतो त्यावेळेला, आणि मला सांगितलं होतं बाळासाहेब गेले म्हणून जाहीर करून टाका। मी केलं एकट्याने। कोणी डॉक्टर नव्हते। माझा दावा आहे, माझा संशय आहे, आणि म्हणून जर का डॉक्टरांची टीम होती, तुझ्यात हिंमत असेल तर त्या डॉक्टरांची नावं सांग टीमची। अनिल परब मी काल जे सांगितलंय ते धादांत खोटं आहे, 100% खोटं आहे। मी फक्त संशय निर्माण केला याची चौकशी व्हावी या बाबीची। कारण 2 दिवसामध्ये कोणालाही वरती पाठवत नव्हते, वातावरण एकदम सुन्न होतं, नेत्याला पण कोणाला पाठवत नव्हते, आणि डॉक्टर कोण नव्हतेच तिथे, म्हणून संशय व्यक्त केला। संशय व्यक्त करून एखादी जर चौकशी मागितली ती तर चूक नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।